तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश चोपाळे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला शेतीवर होणार आहे. तर मित्रांनो, आज मित्रांनो आम्ही साहेब सोंगून झाले मित्रांनो 4 ते 5 दिवस झालेले आहे. आणि काल दिनांक 26 तारखेला मित्रांनो 26/9/2024 रोजी तर मित्रांनो खूप पाणी पडलेलं आहे आणि एकदम भयानक आणि पाणीच पाणी केलेलं आहे चौकडं. आणि सध्या काय झालेलं मित्रांनो, आता बरेचसे लोकांच्या साहेबीने सोंगून टाकलेल्या होत्या आणि काही जमा करता बाकी होत्या मित्रांनो. तर त्यांचे बी फार मित्रांनो साहेबीने वाढल्या झालेलं आहे आणि काही जवारदार पाणी साचलेलं आहे. आता हे शेती पोहू शकतो मित्रांनो, यात बी साहेबी नाही, फक्त यात गवजात झाले मित्रांनो. आणि यात पुरं पाणीच पाणी मित्रांनो खाली पोहू शकता. यात पूर्व शेतामध्ये पुरं पाणी. तर चला, तर आपल्या शेतावर आलो मित्रांनो आपण. तर चला, तर पोहे आपल्या शेती आता कसं आहे काय तर होईल. तर मित्रांनो, आपल्या शेत आपण हे उधाळे दिलं ते मित्रांनो. कारण की मित्रांनो, आपल्याकडे शेत जादा असल्यामुळे काय झालं मित्रांनो, आपल्याला टाईम नव्हता भेटत. तर मित्रांनो, आपलं हे 2.5 एकरची पट्टी मित्रांनो ही पोहू लागली मित्रांनो. पोहून जे आपल्या मित्रांनो ही जी पट्टी मित्रांनो पुरं ही आपण उधाळी दिली ती मित्रांनो. ही दिली ती आम्ही 12,500 रुपयात. तर ही म्हणजे 5,000 रुपये एकराने दिली ती मित्रांनो साहेबीन सोंगण्यान जमा करणे. तर मित्रांनो, आता ही सोंगून तर मित्रांनो आम्ही 24 तारखेला दाबून टाकली होती. आणि त्याच्या बाद आम्ही मग मक्का लावली होती 25 तारखेला. तर आता मक्का लावून दिली आणि तुम्ही पोहू शकता मित्रांनो शेतामध्ये पुरं पाणीच पाणी झालेलं आहे. ते पोहू शकता तुम्ही लांबूनच इथूनच पोहू शकता. तुम्ही पाणीच पाणी झालेलं आहे सध्या शेतामध्ये. आणि यात मक्का लागवड होती मित्रांनो. तर कुठं मोठं उगली मित्रांनो. तर आता काय सांगू शकत नाही मित्रांनो, कारण की आता दबन नाही तर उगण कोणतं बी ऐकू शकतं. तर पोह्यात आपण पुढे चालून काय होतं मित्रांनो, कारण की पाण्यानं लेस हे केली मित्रांनो, लेस शेतकऱ्यात ले दैन केली मित्रांनो. तर तुम्हाला तर तुमच्याकडे कुठं कोणत्या भागात पाणी पडलं मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्याकडे तर फार नुकसान झालेलं आहे मित्राचं लोकांचं सारख्या साहेबीनी, जेणेकरून मित्रांनो त्यांचं काय झालेलं आहे की साहेबीने सोंगलेलं आहे आणि वावरातच पडलेल्या होत्या मित्रांनो. जेणेकरून मग त्यांची पुरी साहेबीन पुरी खराब झालेली आहे सध्या. आणि आपलं तरी मित्रांनो आता एवढं झालं नाही, बाकीचं आपलं सोंगाचं बाकी मित्रांनो. आणि एक पट्टी सोंगेली मित्रांनो, त्यातली बी अर्धी जमा करायचं बाकी. तर ती बी बोलली झालेली आहे. तर घरचे बी खूप बोलू लागलेत मित्रांनो. तर जाऊ दे, आता काय अडचण नाही, त्याला काही इलाज नाही आहे. वरल्यामुळं आपण काही करू शकत नाही पावसामुळं. तर तरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याला माहीत नसेल. तर आपल्या सध्याचा हा पाणी 2 तारखेला पाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. खूप खूप पाणी सांगितलेलं आहे. आणि पंचायत ढोक्यांनी मी सांगितलेलं होतं की 26 तारखेपासून पाणी सुरू होणार आहे. तर त्यांचं बी हे खरं भरलं मित्रांनो. त्यांना सांगितलं तर पाणी पडणार, तर पाणी पडलाच मित्रांनो. तर अशी मित्रांनो आता आमची शेतकऱ्याची कला तुम्ही पोहू शकता. तर पाणीच पाणी झालेलं आहे. तर चला, तर जाऊन पोहूयात आपण पाणी किती साचेल. तर चला मित्रांनो, जाऊयात पुन्हाकडे आपण. तर मका उगली मित्रांनो कुठं मोठं हे पोहू शकता आपण कोमं दिसाल थोडीफार. तर साहेबीन बी उगली मित्रांनो. साहेबीन दाणे खाली पडलेले तर मित्रांनो पोहू शकता आपण, पाणीच पाणी झालेलं आहे सगळं. तर चला, तर जाऊयात पुन्हाकडं. तर मित्रांनो, वरून डायरेक्ट पाजर सुटला मित्रांनो जमिनीत, कारण की मित्रांनो हे डाबातला वावर आहे त्याच्यामुळं. तर पोहू शकता मित्रांनो पाणी. तर इथं काहीच नाही मित्रांनो, समोर पोहू शकता तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये डायरेक्ट पाणी झालेलं आहे. तर पोहूया, सरकार बी आता मदत देत आहे का नाही देत आहे शेतकऱ्याला. तर पोहू शकता मित्रांनो तुम्ही पाणी ते पळपळ झालेलं आहे मित्रांनो. तर तिकडं झालं मित्रांनो, पण तरी आपलं जाणं जाऊयात, तर स्विमिंग पाणी केलं आहे का नाही ते चेक करून येऊ आपण. तर आपण तिथे आपला तर चला, तर जाऊयात आपण. तर पोहू शकता मित्रांनो पाणी डायरेक्ट डब पाणी मित्रांनो शेतामध्ये. अरे बापरे, डायरेक्ट मित्रांनो पाय चालले खाली, डायरेक्ट पोहू शकता आपण हे बघा. तर मित्रांनो, तुमच्या कोणत्या भागात पाणी पडला मित्रांनो असा अतिवृष्टीसारखा, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि त्या चॅनलला जाणं सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, सध्या आता सीजन बी दाखवलं मित्रांनो रोट्याचं आणि त्याचं साहेबीन काढावे लागलेत लोक. पण आता हे पाण्यापुरी घाण केलेली मित्रांनो. आपण पोहू शकता पाणी डायरेक्ट. सध्या आता ट्रॅक्टर बी चालत नाही मित्रांनो, कारण की पाणी पडल्यामुळं. तर ट्रॅक्टरचं बी फार मोठं नुकसान झालेलं आहे सध्या. पोहू शकता पाणी तुम्ही, पाणीच पाणी झालेलं आहे सगळीकडं. तर साहेबीन ओली आली की नाही यार, कारण पत्ता नाही आपलं.
त्या नुकसान तल्लीन आलेलं आहे आपलं आता. ओ सेट पोचता आपण आलो आहे सुडीपर्यंत आता कसं तरी. तर एकूण पोहू शकता मित्रांनो पाणी ते मी कधीच लागले तर इकडे सारं सारं पाणीच पाणी मित्रांनो. शेतामध्ये लोकांचे बी येऊ शकता. इकडून तर साहेब तशी उभीचे मित्रांनो. इकडून साहेब उघडीचे. तर पोयात पाणी आपल्या आतून थोडीमध्ये खाली घुसासारखं आहे का नाही. तर एकूण आहे वाटतं मित्रांनो थोडं पण आता आपल्याला फावडं बी नाही सध्या अवेलेबल मित्रांनो इथं. तर मी फावडं पाहत होतो पण फावडं भेटलं नाही आपल्याला. तर ते घरच्यांना सरकीच्या वावरात नेलं होतं. त्यासाठी मग चला म्हणलं आता पोह्याचं आपण हातानाच करूया. नंतर हे पोहू शकतं असं हीट पाणीचं असतं मित्रांनो थोडंसं. तर याला उपाय फक्त येतात मित्रांनो फावड्याचाच. ही सुडीवर पाणी देऊ शकतो मित्रांनो. नाहीतर 5 सुडल्या घालून फावडं असतं आपण केलं असतं मित्रांनो काहीतरी. पोह्यात तर बी माती किती टाकूयात उकरून हातानं आता. हातानं टाकणं पडेल आता उचलून. आता पहिले काय टाकलं तर काय नाही काय.
तर बाबू फोनलाय हाताने. चला तर पोयात आपण. पोहू शकता आपण. इथलं खणलं आहे थोडं, हातानेच खणलं आहे मित्रांनो. पोहू शकता आपण. हे हाताने खणलं आहे, ते टाकलं आहे थोडंसं वर.